आजचे प्रेपोजिशन आहेत ओव्हर आणि अबव। आता ओव्हर आणि अबव याचा वापर सगळ्यांनाच माहिती असेल की वरच्या सेन्ससाठी याचा वापर केला जातो, पण तरीही यामध्ये थोडंसं काही डिफरन्स आहे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल पण मी दिलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला हे समजण्यास सोपं होईल। पण याचं एक छोटंसं बेसिक डिफरन्स सांगायचं झालं तर ओव्हर आपण तेव्हा यूज करतो जेव्हा एखादी गोष्ट एका सरळ लाईनमध्ये असेल, जसं की टीव्हीच्या वरती घड्याळ असेल आणि ते एका सरळ लाईनमध्ये असेल तर त्यावेळेस तुम्ही ओव्हरचा यूज करतात। जसं की आता टीव्ही आहे त्याच्यावरती घड्याळ आहे, ते एका सरळ लाईनमध्ये आहे, एका सरळ रेषेमध्ये एकावरती एक आहेत, तर तिथं आपण ओव्हरचा यूज करतो। पण तेच जर थोडंसं हललेलं असेल, साईडला असेल, तर त्यावेळेस आपण ओव्हरचा यूज नाही करत, कारण ते एक्झॅक्ट एका दिशेत नसतात, म्हणजेच तिथं आपण अबोवचा यूज करायचा। आता हे तुम्हाला एक्झाम्पलने कळेलच, पण जर मला याचं एक्झाम्पल सध्या द्यायचं झालं तर मी असं देईल, द क्लॉक इज ओव्हर द टीव्ही किंवा टेलिव्हिजन। द क्लॉक इज ओव्हर द टेलिव्हिजन म्हणजेच ती जी घड्याळ आहे ती एक्झॅक्ट त्या टेलिव्हिजनच्या वरती आहे, पण ती जर थोडी सरकलेली किंवा साईडला असेल तर त्यावेळेस मी म्हणेल द क्लॉक इज अबाउट द टीव्ही, द क्लॉक इज अबाउट द टेलिव्हिजन किंवा टीव्ही, म्हणजेच ती थोडी सरकलेली आहे, साईडच्या दिशेनं आहे। ठीक आहे, छोटंसं डिफरन्स होतं जे मी तुम्हाला सांगितलं। तसं तुम्ही जर ओव्हरही म्हटले आणि अबाव जरी म्हटले तरी समोरच्याला तो सेन्स कळतो, पण हा डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे की ओव्हर केव्हा आणि अबाव केव्हा। तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आजचे काही सेंटेन्स। बघा आता ओव्हरचा यूज कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी होतो इथं मी दिलेलं आहे। वरती, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट वरती आहे असं म्हणायचं आहे त्यावेळेस आपण ओव्हरचा यूज करतो। एखादी गोष्ट मर्यादेपुढील असेल त्यावेळेस यूज करतो। एखादी गोष्ट जास्त प्रमाणात असेल किंवा त्या गोष्टीपेक्षा जास्त असेल तेव्हाही करतो। झाकण्यासाठी पण ओव्हरचा यूज होतो। त्यानंतर वर किंवा वरून, म्हणजेच एखादी गोष्ट त्या गोष्टीच्या वरून गेली असेल त्यासाठी पण आपण ओव्हरचा यूज करतो। आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की ओव्हरमध्ये ती गोष्ट टच होत नाही, जसं की ऑन हे पण वरसाठीच यूज केलं जातं, पण ऑन मध्ये कसं असतं ना, ती गोष्ट सरफेसला टच होत असते। जसं की कप टेबलावरती ठेवलेला आहे किंवा पेन टेबलावरती ठेवलेला आहे तर तो टच होतो त्याला, त्यावेळेस आपण ऑनचा यूज करतो। पण ओव्हरमध्ये तसं नसतं, ती टच होत नसते, त्यामुळे आपण ओव्हरचा यूज करतो। अबाउटचं पण तसंच आहे, त्यामध्ये पण टच नसतो। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे। येणाऱ्या स्लाइडमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ऑनला व्यवस्थितरित्या समजून घेऊ, त्याचबरोबर वरच्या सेन्ससाठी अजून कुठल्या कुठल्या प्रिपोजिशनचा वापर होतो हे पण समजून घेऊया। तर चला आता बघूया एक्झाम्पल। द बर्ड फ्ल्यू ओव्हर द ट्री। आता बघा फ्ल्यू, फ्ल्यू कशाचं आहे, फ्लायचं सेकंड फॉर्म फ्ल्यू आहे, म्हणजेच उडाला, पक्षी उडाला किंवा उडून गेला। कुठनं, ओव्हर द ट्री म्हणजे झाडावरून, झाडावरून पक्षी उडून गेला। बघा आता वरूनचा सेन्स आला, म्हणजेच इथं वरती मी जे दिलेलं आहे वर वरून त्यातला एक शब्द आपल्याला मिळाला, म्हणजे झाडावरून पक्षी उडून गेला। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, आय जम्प ओव्हर पिलो। आय जम्प ओव्हर द पिलो। पिलो म्हणजे काय, उशी, म्हणजे मी उशी वरनं उडी मारली। बघा मी इथं टच केलेलं नाहीये उशीला, त्याच्या वरनं उडी मारलेली आहे। जसं की एखादी मांजर एखाद्या गोष्टीवरून बॉक्सवरून उडी मारते त्यावेळेस ती बॉक्सला टच झालेली नाहीये। तर तुम्ही आता एक सेंटेन्स फॉर्म करून बघा की एक मांजर बॉक्सच्या वरनं उडी मारून गेली, तर ओव्हर घेऊन आपल्याला हे या सेंटेन्सला फॉर्म करायचंय। ठीक आहे, नेक्स्ट बघूया। आता बघा नेक्स्ट जो याचा यूज आहे तो आहे मर्यादेपुढील किंवा जास्त। मग आता मर्यादेपुढील किंवा जास्त यासाठी कसा यूज झालेला आहे हे बघू आपण। खाली एक्झाम्पल आहे, ओव्हर 16 स्टुडंट्स कम फॉर ऍडमिशन। ओव्हर 16 स्टुडंट्स कम फॉर ऍडमिशन म्हणजेच काय, ओव्हर म्हणजे काय, जास्त। मी इथं सांगितलेलं आहे ना, जास्त किंवा मर्यादेपुढील, म्हणजे 16 पेक्षा जास्त विद्यार्थी ऍडमिशनसाठी येतात। 16 पेक्षा जास्त विद्यार्थी ऍडमिशनसाठी येतात, म्हणजेच इथं ओव्हर कशासाठी यूज केलेला आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे। ओव्हर इथं जास्त या सेन्सने यूज केलेला आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया।
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय एम ओव्हर 80 इयर्स ओल्ड, म्हणजेच मी 80 वर्षापेक्षा जास्त आहे. बघा, आय एम ओव्हर 80 इयर्स ओल्ड म्हणजे मी 80 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा माझं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. इथं वयाच्या संदर्भात ओव्हरचा यूज केलेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता बघा, नेक्स्ट आहे जास्तीचा. द प्राइस इज ओव्हर 100, म्हणजेच किंमत ही कशी आहे, 100 पेक्षा जास्त आहे. द प्राइस इज ओव्हर 100 म्हणजेच किंमत ही 100 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे अबव. अबवचा पण अर्थ तोच होतो जो ओव्हरचा होतो, पण तो वेगवेगळ्या सेन्समध्ये कसा यूज करायचा किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये त्याचा यूज होतो हेही मी इथं लिहून दिलेलं आहे. बघा, इथं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसतंय थिंग्स म्हणजेच वस्तू, त्यानंतर लिस्ट. लिस्ट म्हणजे काय, नावाची जी लिस्ट असते किंवा एखाद्या गोष्टीची लिस्ट असते त्यामध्ये अबवचा यूज कसा करायचा. त्यानंतर प्लेस म्हणजे ठिकाण, त्यानंतर लेवल म्हणजे स्तर जो असतो त्यामध्ये, त्यानंतर बॉडी पार्ट्समध्ये पण त्याचा वापर कसा होतो. एखादा बॉडी पार्ट जर आपल्याला दाखवायचा आहे अबवच्या सेन्समध्ये तर तेव्हा कसं त्याचा यूज होतो. त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट. आता ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जसं की आपल्या भावना असतात त्या ॲबस्ट्रॅक्ट आहे, ज्याला आपण टच करू शकत नाही, बघू शकत नाही, अशा गोष्टी म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट. तर हे एक्झाम्पलने आपल्याला कळणारच आहे की नेमकं मला इथं काय म्हणायचं आहे आणि कसा याचा यूज होतो. तर पहिलं एक्झाम्पल बघूया आपण याचं. चेस्ट इज द पार्ट अबव द स्टमक, अबव ऑफ स्टमक. बघा, चेस्ट म्हणजे काय, आपली छाती. इज द पार्ट अबव, इज द पार्ट म्हणजे पार्ट कसा आहे, तो पार्ट कुठे आहे, तो पार्ट अबव ऑफ स्टमक म्हणजे पोटाच्या वरचा जो पार्ट आहे, जो भाग आहे तो काय आहे, आपला चेस्ट आहे. ठीक आहे. म्हणजेच इथे मी वरचा या गोष्टीसाठी अबवचा यूज केलेला आहे. चेस्ट इज द पार्ट अबव ऑफ स्टमक म्हणजे पोटाच्या वरचा जो भाग आहे तो चेस्ट आहे. म्हणजेच तुम्हाला इथे कळलं की मी अबव हे कुठल्या गोष्टीसाठी, बॉडी पार्ट्ससाठी यूज केलेलं आहे, जे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल. द टेम्परेचर इज अबव 20 डिग्री सेल्सिअस. आता इथे बघा, 20 डिग्री सेल्सिअसमध्ये थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, पण तुम्हाला एक्झाम्पल समजणं गरजेचं आहे. द टेम्परेचर म्हणजेच तापमान कसं आहे, इज अबव म्हणजेच 20 म्हणजे 20 अंश सेल्सिअस ज्याला आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त आहे तापमान. टेम्परेचर म्हणजेच तापमान, तापमान हे 20 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं अबवचा यूज मी त्यासाठीच केलेला आहे, जास्तसाठी. बरं, आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ऑनेस्टी इज अबाउट द मनी. बघा, ऑनेस्टी म्हणजे काय, प्रामाणिकपणा, इमानदारी ज्याला आपण म्हणतो. मग इमानदारी इज अबाउट द मनी म्हणजे पैशांपेक्षा जास्त आहे. आता इथं ब्रॅकेटमध्ये जे ॲबस्ट्रॅक्ट मी दिलेलं आहे, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ऑनेस्टी ही ॲबस्ट्रॅक्टमध्ये जाते. तुम्ही कोणाची ऑनेस्टी बघू शकत नाही, चेक करू शकत नाही, त्याचं प्रमाण बघू शकत नाही, ती किती प्रमाणात आहे ते, तिला टच करू शकत नाही, म्हणजेच ते ॲबस्ट्रॅक्टमध्ये जाणार. मग त्याचं एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे, ऑनेस्टी इज अबाउट द मनी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता समोरचं एक्झाम्पल घेऊया. तर समोरचं एक्झाम्पल आहे द वॉटर लेवल इज अबाव द डेंजर मार्क. आता इथं बघा, वॉटर लेवल म्हणजेच लगेच आपल्या लक्षात येतं की कुठल्या तरी स्तराबद्दल आपण बोलतोय. मग इथं कशाचा स्तर आहे, पाण्याचा स्तर. पाण्याचा स्तर कसं आहे, इज अबव द डेंजर मार्क. म्हणजेच डेंजर मार्क म्हणजे आपल्याला माहिती आहे की धोक्याचं जे मार्क असतं, जे धोक्याची साईन असते त्याच्यावरती पाण्याची लेवल आहे, असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजेच मागच्या स्लाइडला बघू आपण, इथं जे मी तुम्हाला सांगितलंय लेवलसाठी आपण अबवचा यूज करतो, तो आपण इथं केलेला आहे. इथं तुम्ही ओव्हरचा पण यूज करू शकता. द वॉटर लेवल इज ओव्हर द डेंजर मार्क किंवा अबवचा पण यूज करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. युअर नेम इज अबव माय नेम इन द लिस्ट. आता बघा, लिस्ट पण आपल्या ब्रॅकेटमध्ये आलेला आहे.
हे बघा इथं सेकंड नंबरचा जो वर्ड आहे आपला तो लिस्टच आहे. तर त्याचं एक्झाम्पल पण आपण इथं घेतलेलं आहे. युअर नेम म्हणजे तुझं नाव आहे. अबव माय नेम म्हणजे माझ्या नावाच्या वरती तुझे नाव आहे लिस्टमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आय स्कोर अबाव 17. परत बघा, आता इथे तुम्ही लिस्ट पण म्हणू शकता की लिस्टमध्ये मी 70% घेतलेले आहे किंवा 17% पेक्षा जास्त घेतलेले आहे, यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. किंवा एक लेवल दाखवलेली आहे माझ्या मार्क्सची की मी 70% घेतलेलं आहे. म्हणजे ज्या त्या सेंटेन्सवरती ते डिपेंड असतं. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण बोलतो तेव्हा इतका बारकाईचा विचार आपण करतच नाही की नेमकं एक्झॅक्टली मी कशासाठी यूज केलेलं आहे. समोरच्याला आपल्या भावना कळल्या पाहिजे, त्याला आपलं म्हणणं कळलं पाहिजे, सेन्स कळला पाहिजे, एवढंच असतं. पण आज आपण या प्रिपोजिशनला यासाठी बारकाईने बघितलं की या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला असावा. तर बघा, हे होते आजचे एक्झाम्पल. हो, आता एक्झाम्पलही संपलेले आहे. आणि नेक्स्ट जी प्रिपोजिशन असेल ती ऑन, अप, म्हणजे अजून जे राहिलेले प्रिपोजिशन्स आहे आपले ते कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन. आय होप की तुम्हाला आजची व्हिडिओ हेल्पफुल ठरली असेल. आणि जर ठरली असेल तर प्लीज स्पोकन शिक्षणात जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर ठीक आहे, करत राहा प्रॅक्टिस. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि काळजी घ्या.